बोलण्या अगोदर सुरुवात करण्या अगोदर विनोद कटके आणि त्यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांचा पक्षामध्ये प्रवेश केला तो झाला असं मी या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर करतो। या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मराठवाडा प्रदेशचे असणारे अध्यक्ष अशोकजी हिंगे, त्याच्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सूर्यवंशी जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष सलीमजी, महिला अध्यक्ष आणि जिल्ह्याचे तालुक्याचे आणि महाराष्ट्र कमिटीचे असणारे अविनाश भोसीकर, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, येणारे 2 महिने हा एक वादळी कालखंड राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय। वादळी याच्यासाठी 2 महिन्यानंतर निवडणुका आहेत, एकमेकाला खाली दाखवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चालू होईल। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरचं आपण असणारं राजकारण त्या ठिकाणी पाहतोय। एक दुःखद घटना आहे की शासनाचा भ्रष्टाचार हा आपल्याला दिसायला लागला। त्या पुतळ्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे 2.5 कोटी देण्यात आले होते। आता ह्या 2.5 कोटीमध्ये पुतळा असा बसला की तो पडला। आणि आमच्या भावना दुखल्या म्हणून असं सांगायला सगळेजण सुरुवात करतात। मान्य आहे की इथला असणारे शिवाजी महाराज जे आहेत हे इथल्या बहुजनांचं असणारं एक आधारस्तंभ आहे, एक आधारदीप आहे। पण शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर किंवा संभाजी महाराजांच्या कालखंडानंतर ते महात्मा फुले उदयास येईपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव कुठेच नव्हतं। आज जे ठेकेदार बसलेले आहेत मी त्यांना असताना म्हणतो की जर महात्मा फुलेंनी आणि बाबासाहेबांनी दोघांनी मिळून असणारा जर राजीनामा केलं नसतं तर तुम्ही शिवाजी महाराजांना मानणारे आहात का की नुसतं असणारा नौटंकी त्या ठिकाणी चाललेली आहे? म्हणजे संभाजी महाराज गेल्यानंतर ते महात्मा फुलेंनी शिवाजी महाराज शोधण्यापर्यंत सगळे विसरलेले होते, सगळे विसरलेले होते। कशासाठी विसरले, का विसरले, मी त्याच्यामध्ये जात नाही। हे दुःख आहे, याच्याबद्दल मान्य करतो मी, पण त्यातून दंगल आणि वेगवेगळ्या पद्धतीची दंगल मी असं म्हणतो। माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्याला सांगितलं की त्या असणारा अशोकराव हिंगण सांगितलं या ठिकाणी की ओबीसी मराठा एका बाजूला चाललाय, दुसऱ्या बाजूला असणारा प्रयत्न चाललाय की दलित मराठा लागावा असाही प्रयत्न चाललाय, हिंदू मुसलमान लागावा असाही प्रयत्न चाललाय।
दलिताच्या अंतर्गत लढाई चालाव्यात अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे इथल्या राजकारणाचा आधारस्तंभ हा विकास नाही, तर इथल्या राजकारणाचा आधारस्तंभ ही दंगल करण्याचा भाग चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की निर्भया पासून ते असणारा बदलापूरपर्यंत ज्यांनी मुलींच्या अत्याचारावरती असणारा मोर्चे काढले, माझा एक साधा सवाल आहे की समाजामध्ये ज्याला इंग्रजी शब्द आहे सायकोफेट म्हणजे मनोरग, असा हा मनोरुग्ण आता निर्माण का झाला? तो क्रूरता, मी 40 वर्ष प्रॅक्टिस केली नाही असं नाही, राग आला मारून टाकला तुम्ही ला, त्या केसेसही चालवल्या आणि आता सुद्धा असणारा मर्डर आहे नाही असं नाही, पण एक भाग अजून झालाय आणि तो म्हणजे त्याची विटंबना करणं, त्या शरीराची विटंबना करणं, त्याचा हलाल करणं, हा नवीन प्रकार सुरुवात झाला. ही विटंबना हलाल आणली कुठून याच्यावरती विचार करणार आहे की नाही समाज व्यवस्था? सरकारने कायदे करावेत, अमुक करावं. आता असताना ममता बॅनर्जी अशी म्हणायला लागली की 10 दिवसामध्ये त्याला फाशी द्यावी. फाशी देऊन हा प्रश्न मिटणार असेल तर त्यांनी सांगावं की फाशी देऊन हा प्रश्न मिटणार आहे. तुम्ही नेमकं समाजामध्ये पेरताय काय हा त्याच्यातलं महत्वाचं आहे. शेतीमध्ये जे आपण पेरतो तेच सुकवतो. आपण असताना ज्वारी पेरली तर तिथे बाजरी येणार नाही. तशाच रीतीने राजकारणामध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही काय पेरताय याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही पेरताय काय तर इथला असणारा दंगल हे पेरताय. तुम्ही पेरता काय आहे तर द्वेष हा तुम्ही असणारा पेरताय. तुम्ही पेरता काय तर हिंसक तुम्ही असणारा पेरतात. मग उगवणार काय? शांतता तर उगवणार नाही. जे पेरणार आहे तेच उगवणार आहे आणि तेच आपल्याला असणारं दिसते. दिवस रात्र मग तो टीव्ही असेल, वर्तमानपत्र असेल, राजकीय भाषणं असतील, कार्यकर्ते असतील, अमुक असतील, हा द्वेष ह्याच्याबरोबर, तो द्वेष त्याच्याबरोबर, त्याच्याबरोबर, असं झालं, अमुक झालं, त्यांनी आपलं असं चोरलं, आता तो असं करणार आहे. आणि आपण आता असताना आपल्याला वाचवलं पाहिजे. मग काय झालं पाहिजे तर त्याला आपण मारलं पाहिजे. म्हणजे काय की आम्ही हिंसाच पेरतो. ती दुसरी कोणावरती काढता आली नाही तर मग जो मिळाला त्याच्यावरती काढली. आणि म्हणून आपण बघत असाल की इथला असणारा लहान मुलगा असेल, मुलगी असेल, तिच्यावरचं आणि त्याच्यावरचं हा अत्याचार, लैंगिक अत्याचार जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढला अशी असणारी परिस्थिती आहे.
तुम्ही समाजामध्ये सुधारणा, समाजामध्ये शांतता आणि समाजामध्ये या शरीराचा आदर हे जर पेरणार असाल तर इथं शांतता येईल. तर ही जी शरीराची विटंबना आपण असताना बघतोय ती त्या ठिकाणी थांबेल. दर तिसऱ्या दिवशी माझ्याकडे आले होते एकदा ते गोवंशवाले, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. अरे मी म्हटलं माझ्या बापदादांनी म्हटलं हे फाडून खाल्लेलं आहे, तू काय माझ्याकडे मागतोयस म्हटलं ही व्यवस्था होती, त्याचं जगणंच होतं ते, त्याच्याशिवाय तो जगूच शकला नसता. त्याच्याशिवाय म्हटलं तो जगूच शकला नव्हता. आता तू जेव्हा म्हणतो ह्याच्यावरती सही के म्हणजे तू मला असं सांगतोयस की माझ्या बाप दाद्याला मी शिव्या दे. म्हटलं सही करतो, पण म्हटलं मी पण एक कागद लिहितो की तुझ्या बापदाद्याने माझ्या बापदाद्याला मेलेला आणि ढोळाचा असणारा मांस खायला सांगितलं, त्याच्याबद्दल मी असणारा माफी मागतो. म्हटलं सही करून दे, मी तुझी सही करतो. तो म्हणलं प्रकाश असं कसं काय? अरे म्हटलं तुझे आजे पंजे गेले, माझेही आजे पंजे गेले. अत्याचार झाला असेल तो त्याच्यावरती झाला असेल, तुझ्या आजा पंजांनी केला असेल तर त्यांनी केला असेल, ते दोघं वरती बघतील ना, आपण कशाला लढायचं इथं? म्हटलं इतिहासामध्ये का जगतोयस? म्हटलं इतिहासामध्ये का जगतोयस? वर्तमानमध्ये जग ना. म्हटलं या देशातला 40%, मी मुसलमान त्याच्यामध्ये धरत नाही, 40% हिंदू हा असणारा सगळ्या प्रकारचं मांस खातो. आता म्हटलं त्याचं काय करणार? तो म्हटलं म्हणजे? म्हटलं ज्या दिवशी त्याचं हे खाणं आपण बंद करू त्या दिवशी तू त्याला डाळ भात देशील, 1 दिवस देशील, 2 दिवस देशील, 3 दिवस देशील. त्याच्यानंतर तो म्हटला म्हणजे? अरे त्याच्याकडे पैसे नाहीत, जे स्वस्त आहे ते तो घेतो आणि खातो आणि जगतोय. तुझं खाण्याने जगायचं असेल तर त्याला 10,000 लागतात, त्याच्या खाण्यामध्ये त्याला जगायचं असेल तर 2,000 तो जगतो. 8,000 आणणार कुठून? मला म्हटलं तुम्ही मला बुचकळ्यात टाकायला लागलं. म्हटलं तुला बुचकळ्यात टाकत नाहीये मी तुला वस्तुस्थिती सांगतोय की इथे ज्याला जसं जगायचंय तसं जगू द्या. जगत असताना दुसऱ्याला त्रास होता कामा नये, एवढं आपण फक्त त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. दुसऱ्याला त्रास होणार नाही आपण बघितलं पाहिजे, तेवढी दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि मग त्याला इतिहासातलं उदाहरण दिलं आणि इतिहासातलं उदाहरण देऊन म्हटलं होतं हे जे अश्वमेघ ही जी विधी आहे ही म्हटलं कोणाची आहे? म्हटलं तू तर क्षत्रिय आहेस म्हटलं होतं. होय तो म्हटलं होता. म्हटलं इतिहासाने तुझ्या हातात काय दिलं? तो म्हटला तलवार दिली. म्हटलं बरोबर आहे, तुझ्या हातात तलवार दिली. म्हटलं तुझ्या हातात ज्ञान दिलं का? तर नाही दिलं. मग ज्ञान कोणाकडे दिलं? तर तो मोठं ब्राह्मणाकडे दिलं. मग म्हटलं यशोमेध कोण करत होता? साधा सुद्धा प्रश्न आहे. पुन्हा म्हणाला आम्हाला बुचकळ्यात टाकून. अरे म्हटलं बुचकळ्यात नाही टाकत आहे, वस्तुस्थिती तुला सांगतोय की तुझा वापर केला जातोय हा लक्षात घे. आणि तो भटजी आपला मस्तपैकी शांततेने बसलेला अशी असणारी परिस्थिती आहे.
मित्रो, आज ही जी लहान मुलींवरती आपण असणारं जे क्रूरतेचे अत्याचार बघत आहोत, त्याचं कारण आहे कितला असणारा भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, ज्या पद्धतीची त्यांची असणारी भाषणं आहेत, बदल्याची भाषणं आहेत, द्वेषाची भाषणं आहेत, तिरस्काराची भाषणं जी आहेत, तिने आता लोकांची मानसिकता पूर्णपणे बिघडवलेली आहे आणि तोही वेड्यासारखा बडबडायला लागला अशी असणारी परिस्थिती आहे. रस्त्यावरनं जाताना एखादा माणूस तुम्हाला नुसतं तोंडातल्या तोंडात बडबडत असेल, 5 मिनिटं त्याचा ऐका आणि त्याला असणारा विचार, अरे तू शाखेवरती जाऊन आलास की नाही आला? तो म्हणला होय जाऊन आलो ना. मग समजायचं की त्याला वेळ नाही लागले. त्याला जे जे द्वेषाचं औषध पाजलेलं आहे त्या द्वेषाच्या औषधेमध्ये कोणाचा आपण असता बली घ्यावा याचा तो विचार करत चाललेला आहे. ही आज परिस्थिती आपण आलेली आहे. दुर्दैव आहे की ही विधानसभेची निवडणूक एका बाजूला मराठा समाज उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी उभा आहे. मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतोय मी मराठ्याला मतदान देणार नाही. विभाजन आम्ही बघितलं होतं, नाही असं नाही. इमर्जन्सीचं विभाजन बघितलं होतं, कट्टरतेचं विभाजन बघितलं होतं. पण इमर्जन्सीच्या बाजूची लोक आणि इमर्जन्सीच्या विरोधातली लोक, त्याच्यामध्ये सामाजिक आशय नव्हता, त्याच्यामध्ये राजकीय आशय होता. आज आपण बघत असाल की तिथे सामाजिक आशय आले. कदाचित वंचित बहुजन आघाडीने असणारा ओबीसी बचाव यात्रा जर काढली, आरक्षण बचाव यात्रा जर काढली नसती तर हा मराठवाडा पुन्हा पेटला असता, हे आपण असणारा लक्षात. मला काही जण म्हणतात बघा सर तुम्ही आमचा चान्स घालवलात. म्हटलं अरे शांतता आहे, तुला निवडून यायचं, ये माझ्याकडे, म्हटलं तुला निवडून आणतो, उगीच मारामाऱ्या करत बसू नको. म्हणजे ही जी अवस्था आहे, म्हणजे आता असताना जिंकायचं असेल तर विकास हा बेस झाला नाही तर दंगल हा बेस झालाय. हे आपण लोकांना विचारलं पाहिजे की तुम्हाला हे मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य आहे का? आज आपल्याला असं दिसतंय की परिस्थिती अत्यंत हाताबाहेर चाललेली आहे. परिस्थिती जी आहे ती अत्यंत हाताबाहेर चाललेली आहे आणि सरकार त्याला नियंत्रण करू शकत नाही. मी तर म्हणेन इथे असणारे सगळे नेते पलपुटे आहेत, हे आपण लक्षात घ्या. त्या ओबीसीचा ज्याचा असणारा उल्लेख अशोक हिंगे यांनी केला होता, अशोक हिंगे यांनी केला होता. मी दिल्लीमध्ये होतो, सगळे पत्रकार बसले होते. ते म्हटले प्रकाश, म्हटलं दंगल आहे. ते म्हटले आमच्या इकडे रिपोर्ट आले दंगल आहे. ते मला म्हणत होते थांबवली पाहिजे. म्हटलं फोन करा शरद पवारांना, तुमचे मित्र आहेत म्हटलं. तर थोर नेते आहेत, जाणकार नेते आहेत, पण दाऊदचे मित्र सुद्धा आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. तुमच्या डोक्यात दाऊद वेगळा असेल, माझ्या डोक्यात दाऊद वेगळा आहे. पण हूं की चूक करायला तयार नाही. किंवा आत्ता सुद्धा
त्या जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, शरद पवार सांगायला तयार नाहीत जरांगे पाटलांना की माझा पाठिंबा आहे म्हणून, अजिबात सांगायला तयार नाहीत. या मागणीला पाठिंबा हेही सांगायचं नाही आणि विरोध आहे तेही सांगायचं नाही. ज्या राजकीय नेत्यांना निर्णय घेता येत नाही ना, इथल्या मराठा समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय, तुम्ही जात म्हणून मतदान करणार असाल तर या देशाचा धोका एवढा असणारा लक्षात घ्या. जात म्हणून मतदान करणार असाल तर या देशातले तुम्ही असणारे सगळ्यात मोठे विरोधक आहात या देशाचे, हे लक्षात घ्या. जसा हित निर्णय घेता येत नाही तसं उद्या सीमेवरती हल्ला झाला, एवढासा छोट्याशा प्रश्नावरती निर्णय घेता येत नाही, तर त्या सीमेवरचा असणारा प्रश्न नुसतं दोन देशाचा नसतो, आंतरराष्ट्रीय प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित राहतात. निर्णय घेता आला नाही तर काय बोंबलणार आहात? आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मराठ्यांना विचारतोय, नेतृत्व पाहिजे यशवंतराव चव्हाणांसारखं. कसं पाहिजे? ते यशवंतराव चव्हाणांसारखा मुख्यमंत्री पदावरती लात मारली, डिफेन्स मिनिस्टर गेले आणि चायनाशी जाऊन दोन तोंड देऊन आले, अशी असणारी परिस्थिती आहे. पाकिस्तानची असताना त्यावेळेस ते तोंड देऊन आले. जे होईल ते होईल, बघून घेऊ. भित्र भागूबाई नेतृत्व चालत नाही. जे निर्णय घेऊ शकत नाही ते भित्रे बागुबाई आहेत, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षवाले तर फार मित्र आहेत. 2 मिनिटं 2 दिवस थांबा, मी यांचा असणारा पोल खोलतो एक मोठं. काँग्रेसवाले, तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे, एक BSFचा जवान, त्याचे हात आणि पाय एका बांबूला बांधलेले, त्याला असताना भारतामध्ये घेऊन आले होते. आठवतंय? ही चित्र आठवतंय तुम्हाला? नसेल आठवत तर तुमचा असणारा एंड्रॉइड आहे, ते एंड्रॉइड मध्ये आजही ती असणारा छेदक आहे. बांगलादेश सारखा एवढा छोटा देश, एवढा छोटा देश, तुमच्या असणाऱ्या एका शिपायाची बेआबरू केली. जिया खलिदा त्यावेळेस असताना राष्ट्रपती होती. मुजीबुर रेहमानच्या विरोधामध्ये ज्यांनी असताना लढलो होतं ते होते. आणि तुमच्या सैन्याची आबरू तुम्ही वाचू शकला नाही, तशी असणारी परिस्थिती. आबरू वाचू शकला नाहीयेत. दर दिवशी किंवा मी म्हणेन हर तिसऱ्या दिवशी 2 सैनिक शहीद होतात. कमीत कमी 2 सैन्य शहीद होत आहे. सरकारमध्ये कोण आहे? केंद्र सरकारमध्ये कोण आहे? एक गाठ्या आणि एक फाफडा असा बसलेला आहे. जेव्हा गाठ्या आणि फाफडा खायला चांगलं असतं पण सत्तेसाठी चांगलं नसतं, का ते बुजगावण्यासारखं असं चुरून मोडून जातं. त्याच्यामुळे इथले जे सगळे धर्मवादी आहेत ना, 4 दिवस थांबा.
घडलेली घटना आहे. इथले वर्तमानपत्र, टी व्हीवाले सगळेच विद्वान सगळे जे आहेत, तेरी भी चूप मेरी भी चूप, पंतप्रधानाला अडचणीत कशाला आणा. अरे देश अडचणीत आलेला आहे, पंतप्रधान अडचणीत नाही आलेला आहे. कंगाल झालेलं पाकिस्तान, तुमचे 2 सैनिक आहे, 4 सैनिक आहे, 5 सैनिक आहे, 10 सैनिक आहे, पंतप्रधान पण तिसऱ्यांदा झाल्यानंतर 40 सैनिक मेले असे असतात रे लक्षात. आणि तरी काहीच नाही. आणि इथला असणारा मध्यमवर्गीय, इथला असणारा व्यापारी, मोदीशिवाय दुसरा पर्याय नाही. मोदीशिवाय दुसरा पर्याय नाही. मग घ्या, 40 सैनिक मारले गेले. मग रडता कशाला 40 सैनिक मारले गेले म्हणून. आणि म्हणून मित्रो, ज्याला इब्रत आपण म्हणतो राखली पाहिजे, ज्याला इब्रत आपण म्हणतो राखली पाहिजे, ती या सरकारमध्ये कुवत आहे असं मानू नका. अजिबात नाही आहे. अमेरिकेला जायचं, या देशाला जायचं, त्या देशाला जायचं, त्या देशाला जायचं, त्या देशाला जायचं आणि म्हणायचं बघा ते कसे भारतावरती अवलंबून आहेत. आणि आपल्यालाही वाटतं काय त्याचं स्वागत केलं, काय स्वागत केलं. स्वागत कशासाठी केलं. एखादी चांगली मुलगी नसेल आणि तुम्ही बघायला गेलात तर तुमचं स्वागत कसं होतं. तुमचं स्वागत कसं होतं. पंचपक्वान्न. आणि आपल्याला ते पंचपक्वान्न दाखवल्या जातात, पण याच्या गळ्यामध्ये काय मारलेले ते थोडी दाखवले जाते. मोदींना मी असं विचारतो की तुम्ही एवढं रशियाचे गुणगान गाताय, तुम्ही आता जे रशियाकडून तेल घेताय, क्रूड ऑइल घेताय, हे भारतीय नाण्यामध्ये पे करताय की सौदी अरेबिया किंवा असणारं दुबईमधलं दिराम जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही असणारं देताय. मी इथल्या बुद्धिजीवीलाही विचारतो की हे जे कच्चं तेल येतंय त्या कच्च्या तेलाचा पैसा आपण असणारा भारतीय नाण्यामध्ये देतोय की आपण असणारा दिराममध्ये देतोय हे सांगा ना. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना काही समजत नाही किंवा ज्याला चॉईस करता येत नाही, आपण ज्याला म्हणतो ना, तशा रीतीने हे चालले. आणि म्हणून मित्रो, इथे असणाऱ्या अडचणी वाढणार आहे तेवढं लक्षात घ्या. महागाई अजून वाढणार आहे, रुपयाचं अजून अवमूल्य होणार आहे. शेतकऱ्या इथला इथे लुटल्या जाईल हेही आपण असं लक्षात घ्या.
आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये भाकरी पलटली पाहिजे, पण ती पलटत नसताना या दोन चोरांच्या हातामध्ये जाता कामा नये एवढं लक्षात घ्या. या दोन चोरांच्या हातामध्ये जाताना हे आपण लक्षात घ्या. आता एक नवीन वादळ येता येता थांबलं, याच्याबद्दल मी असणारा मातंग समाजाचं अभिनंदन करतो आणि लवकर त्यांच्या लक्षात आलं हेही जास्त फार बरं झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्यांचा अबकडाचा मुद्दा मातंग समाजाचा हा मुद्दा म्हटला म्हणजे जे रिंगण आहे त्या रिंगणामध्येच खेळत राहायचं. मग ते माचंगांसमोर खेळायचं, चर्मकारांनी खेळायचं, बौद्धांनी खेळायचं, कोणी खेळायचं, हा त्या रिंगणामध्येच राहील. परंतु जे क्रीमी लेअर आला, अबकड बरोबर असणारं जे क्रीमी लेअर आलं ते घातक आहे. आज आमदार ना, खासदार नाही, उमेदवार नाही आहेत आपल्या इथे, कोर्टात गेलेत. खासदाराच्या विरोधात पिटिशन आहे तर ऐकायला त्यांनी माझ्यासाठी अनेक शिव्या खाल्ल्या. ते म्हटले बघा लई शिव्या खाव्या लागतात. त्यांना एवढंच म्हणावं की हा निर्णय लागू झाला, हा निर्णय लागू झाला तर मला राखीव जागेवरती निवडणूक लढवता येणार नाही. ते म्हटले म्हणू असा, म्हटलं पूर्ण म्हणा. आणि त्यांनी विचारलं का, तर त्या जजमेंटमधली 2 वाक्य मी त्याच्यामध्ये त्यांना पाठवली. आणि त्या जजमेंटमध्ये 2 वाक्य होती की एखाद्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ मिळाला असेल तर यापुढे त्याला आरक्षणाचा लाभ मिळणारच नाही. यापुढे त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. म्हणजे काय झालं तर म्हटलं त्याच्या गांडीवरती किक मिळालेली आहे की तू आता आरक्षणामध्ये नाही, तू किक आउट झालेला आहेस. आणि मग आता विचारा की हे आपण करायचं का. समाज कल्याण खात्याकडून आपल्याला योजनेचा लाभ झालेला आहे, स्कॉलरशिप मार्फत आपल्याला लाभ झालेला आहे, डिग्री घेताना आपल्याला लाभ झालेला आहे. आणि ते असं म्हणते की एका कुटुंबाने एकदा लाभ घेतला असेल तर यापुढे त्या कुटुंबाला लाभ मिळणार नाही. फरक आपण लक्षात घ्या. ओबीसीच्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमचं उत्पन्न 8 लाखापर्यंत पाहिजे. त्याच्यामध्ये उत्पन्न आपलं 8 लाखाच्या आतमध्ये हे आपण मॅन्युप्युलेट करू शकतो. पण एससी साठी नियम बदलला कोर्टाने आणि सांगितलं की तुम्ही एकदा जर आरक्षण घेतलं असेल, मग ते शिक्षणातलं असेल, ते समाज कल्याण खात्यामधलं असेल, ते नोकरीमधलं असेल, तर तुमचं कुटुंब यापुढे आरक्षणाच्या यादीमध्ये राहणार नाही आणि तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. बे काय झालात तुम्ही, क्रीमी लेअर झालात. तुम्ही क्रीमी लेअर झालात आणि क्रीमी लेअर झाल्यामुळे तुम्हाला असणारं आरक्षण नाही. ओबीसी मधलं क्रीमी लेअर हे 8 लाख उत्पन्न असेल तर लागतं. पण एससी आणि एसटी मध्ये क्रीमी लेअरचं तुम्ही एक फायदा घेत क्रीमी लेअर होऊन जाता आणि यादीच्या बाहेर जाता. माझ्या शब्दात नाही सांग. बाबासाहेब काय म्हटलं की फॉरेस्ट रोडवरची असणारी जी बाई असते ती सकाळी उठल्या उठल्या सांगते, हे बिर्याणी पाव घेऊन ये. ती बिर्याणी पाव आणलं ती मस्तपैकी खाते आणि नंतर ती सगळंच विसरून जाते.
ती सगळंच विसरून जाते, नीतिमत्ता विसरते. स्वतःची इब्रत विसरते. आता तुमचं वागणं तसं आहे की नाही मला सांगा, की तुम्ही तुमची चळवळ सोडलीत, तुम्ही तुमचा विचार सोडलात आणि तुम्ही तिसऱ्याच्या पाठी लागलात की न लागलात. आणि आज तिसऱ्याच्या पाठीमागे लागल्यानंतर जो सत्तेमध्ये बसलाय, काँग्रेस जो सत्तेमध्ये बसलाय, भारतीय जनता पक्षाचं मी समजू शकतो की ते आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांना तुम्ही मतदान दिलेलं नाही म्हणून त्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही. तुम्ही काँग्रेसला मतदान दिले आणि आज काँग्रेस काय म्हणते की सुप्रीम कोर्टाचा आलेला निर्णय बरोबर आहे, तो आम्ही असणारा अंमलबजावणी करू. याला जबाबदार काँग्रेस की तुम्ही? कोण जबाबदार? कोण? काँग्रेस की तुम्ही? जबाबदार कोण? काँग्रेस की तुम्ही? त्याला लाज वाटते स्वतःचा स्वीकारायला की मी काँग्रेसला मतदान केलं म्हणून. म्हणजे हा जो नालायकपणा आहे ना, हा आपण सोडला पाहिजे. चूक झाली झाली चूक, ते आम्ही म्हणाल नाही, तो मी म्हणाल तयार नाही. याला मी नालायकपणा म्हणतो. अरे झाली चूक कबूल करा. चूक कबूल केली तर तुम्ही सुधारू शकता. ज्यांनी चूक कबूल केली नाही तो अजून कसली वाट बघतोय? दारूची वाट बघतोय, महात्मा गांधीची वाट बघतोय. म्हणजे माझा इमान कशासाठी आहे तर दारूमध्ये इमान आहे आणि माझं इमान जे आहे ते महात्मा गांधीमध्ये आहे. पण माझ्या प्रश्नाशी माझा इमान नाही, माझ्या चळवळीशी माझा इमान नाही, माझ्या विचाराशी माझा असणारा इमान नाही. आणि बाबासाहेब म्हणाले होते की ज्याला चारित्र्य नाही त्याला चळवळ नाही. आणि बाबासाहेब म्हणाले होते की ज्याला चारित्र्य नाही त्याला चळवळ नाही. आणि म्हणून आजची गरज ही आहे की आपल्याला चारित्र्य आहे हे दाखवण्याची गरज आहे. मी अनेक जणांना असायला विचारतो, अरे बाबा ते इलेक्शनच्या कालावधीमध्ये दारू मिळते, ती जर इलेक्शनच्या कालावधीमध्ये मिळाली नाही तर तू मरणार आहेस का? ज्यांनी तुला इलेक्शनमध्ये दारू पाजली, तू इलेक्शनच्या नंतर तुला दारू पाजणार आहे का? तो नाही म्हणतो. म्हणजे आपल्याला कॅरेक्टर नाही अशी असणारी परिस्थिती आहे. या अवस्था कशी आहे, कोणी यावं टिकली मारून जावं. ती टिकली कितीची असते? दारूची असते आणि महात्मा गांधीची असते. ही आपण अवस्था केलेली आहे. दुसऱ्याला दोष देण्यामध्ये अर्थ काही आहे? दुसऱ्याला दोष देण्यामध्ये अर्थ नाही. मी माझी अवस्था मीच केली आहे. मी विकायचं की नाही हे मी ठरवतो. विकत घेणारे अनेक असतील, पण विकायचं नाही की हे मी ठरवतो. मी जर विकायचं ठरवलं ते विकत घेणारे बरेच आहेत. आणि म्हणून आता मला लोक काय करायचं म्हटलं, काय करायचं म्हटलं काँग्रेसवाल्यांना विचारा. काय करायचं मला कशाला विचारते म्हटलं, काँग्रेसवाल्यांना विचारा ज्याला मतदान दिले.
किंवा तुमच्याकडे जे आले, घरी आले, काँग्रेसला मतदान द्यायला आले, म्हटलं एक काम करा, काँग्रेसचे झेंडे घ्या, त्याच्या घरी नेऊन असणारा दान द्या आणि त्याला म्हणा काँग्रेसचा प्रचार करत बस. तुमचा स्वतःवरचा विश्वास नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मी या देशामध्ये घडवू शकतो, मी या देशामध्ये निर्माण करू शकतो हा विश्वासच नाही, किंवा मी आयतोबा झालोय, काहीच करायची गरज नाही, येतंय तेवढं येऊ द्या, या दोनपैकी एक कुठेतरी असेल. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये परिस्थिती आणखीन कठीण होत जाणार आहे. आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष तुमच्या बरोबर नसतील. या कठीण परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष तुमच्या बरोबर नसतील, पण डोळे उघडे ठेवून आपण असणारा चळवळ उभी केली तर इथे जो आरक्षणामध्ये येतो, मग तो ओबीसी असेल, आदिवासी असेल, हा आपल्याबरोबर यायला तयार होईल हे असणारं लक्षात घ्या. पण आम्ही घ्यायला तयार आहोत का, हा त्याच्यातला भाग. इथे आता राजकीय पक्ष तुमच्या मदतीला येणार नाहीत, तर इथे असणारे सामाजिक समझोते हेच मदतीला येतील. कारण का त्यांनाही मदत पाहिजे आणि तुम्हालाही मदत पाहिजे. आरक्षण वाचवणं हा त्याच्यातला दुवा आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या. आरक्षण वाचवणं हा दुवा आहे. परिस्थिती अनुसार आपण चाललो तर आपण असणारा योग्य दिशेने चालतो. डोक्यामध्ये काही ठोकताळे ठेवले आणि आपण असणारा चाललो तर ते घडत नाही, हे आपण लक्षात घ्या. काय का ठोकताळे हे वस्तूवरती आधारित असेल तर अजिबात नाही. एक प्रश्न मी आपल्याला सांगतो की तुमच्याकडे असणारं एक सोन्याचं ताट आहे असं धरून चाला. तुमच्याकडे एक सोन्याचं ताट आहे आणि एक भिकारी येतो आणि तो असं म्हणतो, दादा एक तुकडा मला दे. ते सोन्याच्या ताटाचा एक तुकडा फक्त मला दे. तुम्ही देणार आहात? तुम्ही देणार आहात का? खरं बोललात त्याच्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. काय का तुम्ही स्वार्थी आहात ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मनातलं होतं ते बोललात. आता मला सांगा, त्या काँग्रेसकडे असणारं सोन्याचं ताट आहे, राष्ट्रवादीवाल्याकडे सोन्याचं ताट आहे, ते तुम्हाला तुम्ही तुकडा द्यायला तयार नाहीत, तेव्हा तुम्हाला कशाला देतील? कशाला देतील? तुम्हाला वाटेगरी करून काय त्यांचं अख्खं साम्राज्य मोडून घेतील का? जिथे तुमच्या हातामध्ये सोन्याचे ताट आल्यानंतर तुम्ही छोटासा तुकडा जिथे द्यायला तयार नाहीत, तिथे तिथं अख्खं साम्राज्य घेऊन बसलेले आहे आणि त्या साम्राज्यामधला तुम्ही वाटा मागताय, ते थोडी देणार आहेत. अजिबात तुम्हाला देणार नाहीत. काय का जसं तुम्हाला कोणी वाटेकरी नको आहे तसं त्यांनाही वाटतं वाटेकरी नको आहे. त्यांची भूमिका आपल्याला असणारं वाईट वाटत असेल, तुमच्या दृष्टिकोनातून विचार केला की सोन्याची ताट तुम्ही जसं द्यायला तयार नाही, तुकडाही द्यायला तयार नाही, तसं तोही म्हणतो माझ्या राज्यातलं तुला कशाला देऊ, मी जेवढं देईन तेवढं घे, तू मागत असेल तर मी तुला देत नाही. मी ही वस्तुस्थिती माहीत असताना सुद्धा येड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाण्याची आपली सवय आहे की नाही? आहे की नाही? ते तुमच्याबरोबर बसले नाहीत,
आणि तुम्हाला सगळ्यांना कोणाचेही असणारं एक लक्षात आलंच नाही. तुम्हाला माहिती आहे का वंचित बहुजन आघाडीने ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर काय स्टेटमेंट दिलं होतं 8 महिने अगोदर? याच भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातलं एक स्टेटमेंट दिलं होतं आणि दावाही केला होता त्यावेळेस. काय स्टेटमेंट होतं? कोणाच्या लक्षात आहे का? तुमच्या डोक्यातून मनुस्मृती अजून गेली नाही. ती कधीच बाबासाहेबांनी घालवली. दंगली घडू द्या, चांगलं आहे, मग करून टाक दंगल आपली. कोणी थांबवलंय तुला? मार दगड आपला, होते दंगल. त्याची दाद देतो मी, त्याच्या हिमतीची दाद देतो मी. आपलं स्टेटमेंट असं होतं की इंडिया आघाडीने जर आपल्या वंचित बहुजन आघाडीला घेतलं तर बीजेपीच्या असणाऱ्या 220 जागाच्या वरती जाऊ देणार नाही, हे स्टेटमेंट. सत्ता कोणाकडे आली असती? पंतप्रधान कोण झालं असतं? राहुल गांधी झालं असतं ना. तुम्ही आम्ही तर झालो नसतो ना. पण ते कोणामुळे झालं असतं? आता वंचितमुळे झाल्यानंतर हिस्सा द्यावा लागणार ना. हिस्सा देवायला येऊ नये म्हणून त्यांनी असणारं पंतप्रधान गेलं तरी चालेल पण हिस्सा आम्ही तुम्हाला देणार नाही, ही भूमिका होती. तुमच्या कधीच लक्षात आलं नाही. हे कधीच तुमच्या लक्षात आलं नाही. आणि म्हणून जिथे आपल्याला कळत नाही तिथे बुद्धांनी सांगितलं पहिल्यांदा कळून घ्या. नसेल समजत तर शेजारी जसा वागतोय तसा वाग. म्हणजे चळवळ सांगते तसं वाग. पण दुर्दैवाने किती जणांकडे डिग्र्या आहेत? जरा हात वरती करा. डिग्र्या किती जणांकडे? लेच कमी जण आहेत, लाजतात आहेत. आता मला एक सांगा, तुम्ही डिग्री घेतली आहे, एका कुठल्या तरी विषयाची घेतलेली आहे, तुम्हाला दुसऱ्या विषयाची माहिती आहे का? काय माहिती आहे सांग ना. कळू द्या ना मला कसली माहिती. डिग्री कशातली घेतली? डिग्री कुठच्या विषयात घेतली? LLB घेतली. माहिती कुठली आहे? तुला जॉग्राफीतली माहिती आहे का? मी डिग्री घेतली म्हणजे मी ज्ञानी झालो असं आपण मानतो. सार्वत्रिक ज्ञान घेण्याची माझी असणारी इच्छा नाही. सार्वत्रिक समजून घेण्याची सुद्धा माझी असणारी इच्छा नाही. पण मी काय म्हणतो की मी बाबासाहेब आहे. का? तर मी डिग्री घेतली. का? तर मी नोकरी घेतली. का? तर मला महिन्याला पगार येतो. आणि आज तोच मला म्हणतोय प्रकाशराव मला वाचवा.
काहीतरी करा, नाता वाचवा. आणि म्हणजे आपल्याला कळत नाही ते आपण समजून घेतलं पाहिजे. मी जसं तुम्हाला म्हणालो की तुम्हाला उदाहरण दिलं की 8 महिन्यापूर्वी की 200 विषयावरती आपण ह्यांना जाऊ देणार नाही, तुम्ही घ्या आम्हाला, पण नाही. का नाही? तर तुम्ही आम्ही सगळेजण भिकारी आहोत, त्यांनाही माहिती आहे. त्यांना माहिती आहे की तुम्ही आम्ही सगळेजण भिकारी आहोत. यांना घेतलं ते आपल्याला काही शिल्लकच ठेवणार नाहीत. त्याच्यापेक्षा यांना घेऊच नका. काय मागतील काय मागणार नाही कोणाला माहिती. आणि म्हणून श्रीमंत हा कधीही गरिबाशी दोस्ती करत नाही. त्याची सहानुभूती असते, त्याची दोस्ती नसते. तो मदत करतो, ती मित्राची मदत नसते, ती उपकाराची मदत असते. ती मित्राची मदत नसते, ती उपकाराची मदत असते. आणि म्हणून वास्तव्याची जाण ही पहिल्यांदा आपल्याला असली पाहिजे. वास्तव्याची जाण या ठिकाणी आपल्याला असली पाहिजे. तुम्ही आता बघा ना, हे सगळे लाल बावटेवाले बीजेपीच्या विरोधामध्ये पाठिंबा द्यायला गेले, दिली पाठिंबा. आज त्यांना अरे बाबा आम्हाला एक जागा सोडा असं म्हणायची पाळी आली. ते तुमच्यासारखे उपाशी नाही आहेत, त्यांचं थोडंफार पोट भरलेलं आहे. पण हा थोडाफार भरलेला जो आहे तोही आपल्यामध्ये नको, ही ज्याची भावना आहे ती त्या उपाशी माणसाला कुठे घेणार. आणि म्हणून वास्तव्य हे आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे वास्तव्य करून आपण असताना जर पुढे गेलो तर आपण असताना या ठिकाणी विजयी होऊ शकतो. नाही तर गटांगल्याच आपण खाऊ शकतो. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो आणि आपली रजा घेतो.